आणि राज्यात एक महत्त्वाची बातमी, राज्यातल्या राजकारणाशी संबंधित जागा वाटपावर निर्णय घेण्यासाठी काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक सध्या दिल्लीमध्ये सुरू आहे आणि बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम देखील उपस्थित आहेत। राज्याचे काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे ही बैठक घेत असल्याची माहिती कळते आहे। राज्याच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची बैठक सध्या दिल्लीमध्ये सुरू असल्याची माहिती कळते। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, खऱ्या अर्थानं राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने ही महत्त्वाची बैठक म्हणायला हवी। खास करून जर बघितली अत्यंत महत्त्वाची बैठक आहे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून। काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात जागा वाटप होणार आहे। जागा वाटपात काँग्रेसच्या खात्यामध्ये किती जागा असाव्या या संदर्भात ही बैठकीत चर्चा होते। महत्त्वाचं म्हणजे सोबतच ज्या पद्धतीने 8 जागांवरचा वाद आहे तो वाद कसा सोडवावा या संदर्भात या बैठकीत चर्चा होत आहे। या बैठकीमध्ये राज्याचे 3 प्रमुख नेते महत्त्वाचे म्हणजे मुंबई विभागीय अध्यक्ष संजय निरुपम, त्यानंतर राज्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, त्यानंतर विरोधी पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील हे तिघही उपस्थित आहेत। आणि याशिवाय ही बैठक जी घेत आहे ते राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे घेत आहे। आणि यातूनच जवळपास निश्चित होणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला कुठल्या जागा द्यायच्या आणि खास करून काँग्रेसने कुठल्या जागा लढल्या। आपल्याला माहित असेल की 20 काँग्रेस आणि 20 राष्ट्रवादी 40 जागांवरती जवळपास निर्णय झाला। फक्त 8 जागांचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे। तर त्यावरती अंतिम निर्णय आज दिल्लीत घेत आहे आणि या राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। निश्चितच, आणि या संदर्भात अधिक माहिती आपण घेत राहणार आहोत। पण आणखीन एक दिल्लीतल्या महत्त्वाच्या बातमीचे अपडेट्स तुमच्याकडून घेणार आहोत, कारण असं देखील कळतंय की दिल्लीमध्ये काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते आणि त्यांनी पक्षाध्यक्ष अमित शहांसोबत आणि त्याचबरोबर पंतप्रधानांसोबत एक बैठकही घेतली होती। काल रात्री ही बैठक झाल्याचं कळते आणि रात्री 1 वाजता मुख्यमंत्री आणि मोदींमध्ये काल ही चर्चा झाल्याची माहिती कळते। ही अत्यंत कमालीची गुप्तता पाळलेल्या बैठकीबद्दल काही कळू शकलं का? नाही, खास करून जर बघितलं ज्या पद्धतीनं रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आले आणि सकाळी सायंकाळी सकाळी 6 ते 7 दरम्यान ते थेट सोलापूरला गेले अशी माहिती प्राप्त झाली आणि सोबतच रात्री उशिरा त्यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती प्राप्त होत आहे। सोबतच पंतप्रधान मोदींची त्यांनी भेट घेतल्याचं कळत आहे। महत्त्वाचं म्हणजे खास करून शिवसेनेसोबत ज्या पद्धतीने आता वाद हा उच्च पातळीवर पोहोचल्याच्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्याच्या संदर्भात आजची बैठक या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती प्राप्त आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात जाणार होते 2 तास अगोदर येऊन असा कुठला महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा होता की त्यासाठी ते 2 तास थांबू शकले आणि थेट दिल्लीपर्यंत पोहोचले आणि त्यांनी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली आहे। हे अजूनही गुलदस्त्याचं आहे। पण महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात शिवसेनेच्या युती संदर्भात या बैठकीत जवळपास निर्णय झाल्याची माहिती प्राप्त होत आहे। आणि सोबतच ज्या पद्धतीने या बैठकीत रात्री उशिरा ही बैठक झाली, या बैठकीमागे काय कसल्या प्रकारचं राजकारण आहे याची देखील दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। निश्चितच, धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आपण सगळ्यात महत्त्वाची बातमी, काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक मल्लिकार्जुन खरगे जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या नेतृत्वात सुरू आहे। आणि दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे काल रात्री 1 वाजता मुख्यमंत्री दिल्लीत होते आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत एका महत्त्वाच्या बैठकीत ते सहभागी होते। नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आपल्याला हेही माहिती आहे की काही वेळातच सोलापूरमध्ये त्यांची भेट होणार होती। पण आताची एक महत्त्वाची बातमी दिल्लीतल्या या 2 घडामोडींची।